विसरलात काय? माझी आठवण बी येत नाही तुम्हाला. अप्पू सॉरी रे. बोल कसं आहेस? काय राव, कसं असणार मी? गावाकडून गेल्यापासून तुम्ही एक साधा फोन बी केला नाही मला आणि परत इकडे फिरकला बी नाही. अरे कामाचा व्यापच एवढा होता ना की आज करू आणि उद्या करू यात राहून गेलं. सॉरी. वा, दोस्ती करायची आणि मग विसरून जायचं काय? असं थोडी असतंय. तसं अक्की कुठे? तिकडेच असेल ना, तिच्याकडे फोन द्या की. अरे नाही ते किचन मध्ये आहे, मी वरच्या खोलीत आहे. का राव तुम्ही बी इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना तुम्ही, किचन मध्ये जाऊ शकत नाही तुम्ही? थांब होल्ड कर, देतो. सावली कुठे? अरे ती सकाळीच मार्केटला गेली, अजून आली नाहीये. अप्पू ऐकलंस तू? तुझी बहीण सकाळीच मार्केटमध्ये गेली आहे. दाजी, माझी बहीण? मग ती काय तुमची कोणी लागत नाही काय? आहे ना, बेस्ट फ्रेंड. ठीक आहे ठीक आहे. ती आल्यावर ना तिला मला फोन करायला सांग. हा सांगतो. तुझं काय? बेस्ट फ्रेंड ना. बरपडे खरंच हा माणूस ना आपला बाप शोभतो यार. बघ ना काय स्टाईल आहे. जेल मध्ये बसलाय पण स्वॅग तो देख भाई का. सावलीने पाठवलं वाटतं. तिला म्हणावं तिचा बाप अजूनही सक्षम आहे. आतापर्यंत अशी हजारो संकट अंगावर झेलली आहेत. हे किरकोळ आहे. फादर पण ही केस क्लिअर करावी लागेल ना. मग कर ना. तुला कोणी अडवलं? वाह वाह क्या सीन है, क्या डायलॉग डिलिव्हरी. हा सुपर. बरपडे सर, आपल्या मानलेल्या बापाच्या म्हणण्यानुसार तिलोत्तमा महेंद्रच्या सुपुत्रावर ज्यांनी हल्ला केलाय उसको उठाया की नहीं? विषय कैसे वो आप बोले भगवान बोले. एक मिनिट. शेळके साहेब, सारंग मेंढळेंना मारायची सुपारी तुला कोणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं. हा याने तर सारंगवर हल्ला केला होता. म्हणजे सारंग तिलोत्तमाचा सुपुत्र, म्हणजे आपल्या सिस्टरचा. बॉस शेळके थँक्यू. तू तोच ना रे याच्या कानाखाली मी ठेवून दिली होती डिपॉझिट म्हणून. मग आता काय डिपॉझिट व्याजासकट वसूल करायला आलायस? हा खरं खरं सांग. नाहीतर मला फाईट सिक्वेन्स किती आवडतो ते माहिती आहेस तुला. अरे बोल. ते सर ते ए बोलतो का की घालू टायर मध्ये? सांगतो. मला भैरवी वजनी पैसे दिले होते जगन्नाथजीचं नाव सांगायला. म्हणून मी त्यांचं फक्त नाव घेतलं. बाकी फादर कहानी में ट्विस्ट पे ट्विस्ट है. अभी ये भैरवी वजे कौन है? तू नको तिचा विचार करू. तिचा हिशोब मी चुकता करणार आहे. भैरवीचं नाव तिलोत्तमा समोर घ्यायचं नाही. घेतलंच तर खबरदार. ओके. आधी हे खोटे पुरावे कोर्टात सिद्ध करावे लागतील. बाकी काही नाही. बाबा आज रात्री मी तुम्हाला इथे थांबू देणारच नाही. हा देवा निकालाची वाट नाही बघत, डायरेक्ट निकाल लावतो. हा मी एका मिनिटाच्या वर या पोलीस स्टेशन मध्ये राहू शकत नाही. मग निघा ना. मी असताना इथे थांबायची गरजच नाही तुम्हाला.
जोपर्यंत मेंढळे कुटुंबातला एखादा सदस्य येऊन मला इथनं सोडवत नाही तोपर्यंत मी इथे राहणार. एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे. परफेक्ट बाप शोभता तुम्ही. ऐका ना, घ्या ना दत्तक. घेताय? सॉरी, मारू नका. काय करतो तू? करतो ना देवा. आप टेन्शन मत लो. देवा, अरे लक्ष ठेवा. ऑफकोर्स. चल रे, वर पुढे. चला. तिलोत्तमा मॅडम तर जाणार नाहीत आणि सारंग सरांना कोणीच सांगणार नाही. मग हा गुंता सुटणार तरी कसा? मला सांगायला हवं. शेवटी त्यांची मुलगी म्हणून हे माझंच कर्तव्य आहे. तिलोत्तमा मॅडम चुकत असतील तर सारंग सर ते सगळं सांभाळून घेतील. मी फोन करते त्यांना. सारंग सर. हा बोल सावली. आता जोवर तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला नाही जात ना तोपर्यंत ते बाहेर येणार नाहीत आणि मग पुढे सगळं चुकत जाईल. यात त्यांची काही चूक नाही, आपलीच चूक आहे. तू काळजी नको करू सावली. मी बोलतो आईशी, बघतो काय करायचं ते.